झालं तुझ्या मनासारखं? झाला तुझा हट्ट पूर्ण? अगं देवीला बी माझ्या मनातलं कळतंय, पण तुलाच माझं मन कळाना झालं. हे काय बोलतोयस तू राया? रंजना आत्याचा जीव किती तुटतो तुझ्यासाठी हे तुला नाही कळणार. तुझे हे करायला निघालायस ते किती अवघड आहे, त्याचा तुला किती त्रास होणार आहे. हा नवस साधा नसतो राया, हे तुलाही माहिती आहे. माहित आहे मला, पण असं बी हलक्यात कामच नसतंय आपलं. राया, हा नवसाचा प्रकार हलका नसतो. विचार तुझ्या वडिलांना, तेच सांगतील. अहो तुम्ही समजवा ना त्याला. त्याची गरज नाही, त्याला माहिती तो काय करतोय. आम्ही मध्ये नाही पडलो. अहो तुम्ही असं अंग झटकून राया का वागतोयस असा? तुला आमचं काही पटत नसेल तर सांग, पण अशी शिक्षा करू नकोस रे. हवं तर तू कृष्णाला घरात घेऊन ये, मी चालवून घेईन, पण असा जीव धोक्यात टाकू नकोस. आता राया खरंच कृष्णाला घरात घेऊन येतोय की काय? त्याची काही बी गरज नाही. जेव्हा माझं मन करेल की तिला या घरात घेऊन यावं, तेव्हा मी स्वतः जाऊन तिला घेऊन येईल. मी त्याच दिवसाची वाट बघते राया. ह्या घराची लक्ष्मी माझी कृष्णा ह्या घरातून बाहेर आहे हे बघून कशातच मन लागत नाही बघ माझं. मग का वागतोयस असा? असं काय कमी आहे तुला आयुष्यात की तुला हा नवस मागावा लागतोय? ते तुला सांगून बी काढणार नाही आई. आत्या, कृष्णा घरी आलेली तुला खरंच चालणार आहे? असं नको करूस आत्या. असं तर नाही ना की तू कृष्णाला घरी आण म्हणावंस म्हणूनच राया हे सगळं करतोय? भर माझा पण मळवट. अगं हे काय बोलतेस तू कृष्णा? सगळं काय आहे? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे राया. राया, तू तुझा हट्टीपणा जरा पण सोडणार नाहीस का? हा, मी काहीतरी विचारतेय तुला राया. ठीक आहे, मग एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण हट्टी आहे, पण माझा निर्णय झालाय. आता मीही तुझ्या सोबत उपवास करणार आहे. कृष्णा अगं, तुझा काय संबंध उपवासाशी? हे बघ, तू असलं काही बी येडेपणा करणार नाहीस. काही बी गरज नाही सगळं करायची. देवीनं कौल मला दिलाय, फक्त मीच उपवास करू शकतो. तू ही जी सगळं बोलतोयस ना, ते कुठे लिहून नाही ठेवलेलं. तू ही समद माझ्यासाठी करतोयस, माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस. मग आता मी पण हा उपवास तुझ्यासाठी करणार आहे. तुझ्या आयुष्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या यशासाठी आणि तुझ्या इच्छापूर्तीसाठी. मग हे व्रत करता करता मला तुझ्यापासून कायमचं लांब जावं लागलं तरी बी मला फरक पडणार नाही. कृष्णा अगं, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? तू जा परत. नाही जाणार मी परत. हे बघ, हे धर, भर माझा मळवट, नाहीतर मग तुझा निर्णय तरी बदल. ठीक आहे, तुझी हीच इच्छा आहे ना? ठीक आहे, भरला तुझा मळवट.
ही गुली गावाला गेल्यापासून हात मोडल्यासारखा झालाय नुसता. त्यात या पोरानं नको ते खूळ डोक्यात घालून घेतले बगाड्याच. रंजना, एवढा रातचा फराळ कोणासाठी करायला लागलीस? माझ्या रायासाठी. नको नको म्हणता हे सगळं अंगावर घेतलंय. उद्या जाईल आता देवळात राहायला. तिथं काही वेळेवर मिळणार आहे का? आणि त्याला सतत काही ना काहीतरी खायला लागतं. कोण काळजी घ्यायला बी नसल तिथं. आणि मी असताना मी बरी उपाशी राहू देईन? अगं रंजे, तो बगाड्या म्हणून देवळात राहायला चाललाय. आणि तुला माहितीच आहे की बगाड्याचा उपास किती कडक असतो तो. तू केलेला यो फराळ खाता येणार आहे का त्याला? या सगळ्यांपेक्षा मला माझा रायाचा जीव महत्वाचा आहे. एकुलता एक लेख आहे माझा. आणि मी सगळं त्याच्या काळजीपोटीच करते. तुझी काळजी समजते की आम्हाला. जशी तुला काळजी आहे तशी आम्हाला पण रायाची काळजी आहेच की. पण काळजीपेक्षा आपल्या रायावर माझा विश्वास आहे. आपला राया असा हार मानणाऱ्यातला नाही. बापाने लांब केलं पण स्वतःच्या हिमतीवर त्यांनी 4 कारखाने उभं केलंच की. मरणाला हरवून आलाय तो. आणि हा नवस बी नक्की पुरा करतो की नाही बघच. त्यामुळे हे समज थांबव. आता त्याला फक्त लिंबाचा पाला आणि दुधावरच दिवस काढावा लागणार आहे. कसा राहील माझा लेख? कसं हे सगळं सहन करल? या समजातून तो बाहेर पडल. देवीचं रथ आहे ते. कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही ते. माझा राया नवस पुरा करतो की नाही बघच तू. पांडुरंगा, ऐकतोयस ना की माझ्यासारखाच भैरा झालायस? मला लय नको काय? माझ्या नातवाला सुखात ठेव. माझ्या कृष्णाला म्हणजे या घरच्या लक्ष्मीला परत आण. देवी मातेचं व्रत करायला माझा राया निघालाय. त्याला शक्ती दे, बळ दे. बाकी काय नको मला. माझं आयुष्य जगले मी. फक्त उरलेलं आयुष्य माझ्या कृष्णाला दिलंच तरी चालेल. राया, अरे झोपलास नाही तू अजून? कशी झोप येईल पूजाची? मी समजू शकते राया. कृष्णाची आठवण येत असेल ना? तिच्या आठवणीत नाही असा एक तरी क्षण जातो का ग पूजाची? 24 तास तिच्याच तर आठवणीत जगत असतोय बघ मी. आयुष्य असं माझ्याशी का वागतंय तेच कळना झाले. फुयाजी, एक काळ असा होता की मला कृष्ण अजिबातच आवडायची नाही. आणि ती सतत माझ्या आजूबाजूला असायची. आता मी तिच्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतोय तर नशिबानं तिला माझ्यापासून लांब नेले. नको काळजी करूस. ती परत येईल तुझ्या आयुष्यात. मला ठाऊक आहे तुझे हे व्रत करतोयस ते सगळं तिला मिळवण्यासाठी, तिच्या आयुष्यासाठी करतोयस, हो ना? फुयाजी, तुला कसं ग माझ्या मनातलं सगळं कळतं? आजी आहे मी तुझी. तुझी बाळुती धुतल्यात. तुला तेल लावून आंघोळ घातली मी. पहिल्यांदा मी शिकवले तुला बोट धरून चालायला. आई म्हणायच्या आधी फुई म्हणत होतास तू. मला तुझं मन कळणार नाही असं कधी होईल का? फुये, तुला जसं माझं मन कळतं तसं देवाला बी माझं मन कळत असेल का ग? कळत असेल. त्याला समद्यांची मन कळतात ती बघ. मग तरी बी तू असा का वागतोय माझ्याशी? आपल्या मनातलं त्याला कळतं पण त्याच्या मनातलं कोणाला कळलं राया? एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू जे काय करतो त्याच्या मागे काय ना काय कारण असतंच. आपल्याला ते लक्षात येत नाही एवढंच. आपण सगळ्यांची चांगलं वागलो, कुणाचंच वाईट केलं नाही, सगळ्यांची मदत केली की देव आपलं चांगलंच करतो हे तूच शिकवलंस मला पूजाची. मग मी तर कुणाचंच वाईट केलं नाही, सगळ्यांची मदत केली आम्ही. आणि कृष्ण, तिने तर आयुष्यात कुणाला दुखावलं नाही. पूजाचे आमच्याच वाट्याला काही सगळं. याचं उत्तर माझ्याकडे नाही राया. पण मी एवढंच म्हणेन त्याच्यावर विश्वास ठेव, तो समजा नीट करेल. त्याच्या विश्वासावर तर हे एवढं अवघड व्रत करतोय मी. घरातली सगळी माणसं, गावातली माणसं
या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता हे व्रत करतोय मी. बगाडासाठी बगाड्या बनतोय. जीवाची कसलीच पर्वा कराना झालोय मी. पण एक सांगेन आजी, मी लई परीक्षा दिली, पण आता देवाला परीक्षा द्यायची आहे. त्यानं त्याचं अस्तित्व दाखवावं, त्यानं माझ्या कृष्णाचं आयुष्य वाढवावं. माझ्या कृष्णाला जर काय झालं ना तर नको काय बी म्हणत आणूस, काय बी होणार नाही तिला. तू आता समज डोक्यातून बाजूला काढून झोप बघू. याचे लय प्रयत्न केला ग, पण झोपच लागेना झाली. सतत हे सगळे विचार असं घुमत असतात माझ्या डोक्यात. काही सुचना झाले. फुये, लहानपणी माझ्यासाठी अंगाई गायचीस तू आणि मला थुपटून झोपवायचीस. आता पण मला थुपटून झोपवतीस का ग? लय दिवस झाले शांत झोपच लागली नाही. परत लागल का नाही ती बी माहित नाही. ये ग गाई गोठ्यात, बाळाला दूध देई वाटीत, बाळाची वाटी मांजर साठी. आई, कधी कधी ना रायाचं खूप खूप कौतुक वाटतं, कधी कधी खूप काळजी वाटते. पण आज आम्हाला समजणं झालंय की आज नेमकं त्याची काळजी करावी की तो प्रेमासाठी जे करतोय ना त्याच्यासाठी त्याचं कौतुक करावं. काळजी पण कर आणि त्याचं कौतुक पण कर. पण या क्षणी तुझ्या आधाराची त्याला लई गरज आहे बघ. अगं हो, पण आमचा आधार मनाच्या दारात निघाला, त्याचं काय करायचं आम्ही? काय नाही होत त्याला. माझा राया लई धीराचा आहे, तुझ्यावानीच आहे. तू तरी कुठे एखादी गोष्ट ठरल्यावर मागं हटतोस. आता कळतं ना तुला तुझी किती काळजी वाटत असेल मला. आणि राया तुझ्यासारखाच जिद्दी आहे हे बघून मनाला लई बरं वाटतं बघ. राया 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आणि घरातले उगाच घाबरतात. आजी, तुझा आशीर्वाद असल्यावरती कसलीच काळजी नाही बघ. रंजना, अगं झालं का? अगं राया देवळात निघाला राहायला. राहा दादा, तुला लागलं सवरतं सांग मला, मी आणून देईन. राया नको जाऊ सारे. चल फुये, उशीर होतोय मला. थांब, माझ्या नातवाला सगळ्यात यश मिळू दे, त्याच्या मनासारखं समज होऊ दे, त्याचा संसार सुखाचा होऊ दे. आजी, तू असल्यावर कसलीच काळजी नाही बघ, सगळं व्यवस्थित होईल.
कृष्णा, अगं काय चाललंय तुझं आणि काय करतेस हे? तू असं माझ्या मागं बिना चपलीचं काय येतेस? हा कृष्णा, तू परत जा. अगं उन्हानं पाय बसते तुझं, तू जा बरं परत. आणि तुला त्रास होतोय त्याचं काय? तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालायची शपथ घेतलीये मी. ती अशी कशी मोडू मी? तुला एकट्याला सोडून कसं जाऊ तूच सांग. कृष्णा, असं वागू नकोस. आणि हेच जर मी तुला म्हणाले तर तू ऐकणार आहेस माझं? रायबान विधाते, देवीने तुमचा कौल मान्य केलाय आणि तुम्हाला बगाडाचा मान मिळाला. गावच्या वतीनं मी तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. गुरुजी, रायबानला नियम व अटी असतील त्या समजून सांगा. 3 दिवस कडक उपवास करावा लागेल. दूध आणि लिंबाचा पाला घ्यावे लागेल. बगाड पूर्ण होईपर्यंत अनवाणी चालायचे. दुसरी गोष्ट, आपल्या पत्नीचा स्पर्शही झाला नाही पाहिजे. नवे नवे तिची सावलीही पडता कामा नये. आणि रोज पहाटे उठून नदीवर जायचं, आंघोळ करायची आणि आपल्या देवीची पूजा करायची. ठीक आहे? वाजवा रे.